श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदेवतायै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा अवश्य दाबावा। देहसंवर्धन आणि विज्ञान या विषयाचे आपण सिरियल चालू केलेले आहेत आणि त्यानुसार पण काही दिवस मला तांत्रिक अडचणी आल्यामुळं गेले 4-5 दिवस हा विषय आपल्या समोर मांडता आला नाही आणि प्रक्षेपण मला युट्यूबवरून करता आलं नाही। त्याबद्दल मी प्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या अडचणी समजून आपण मला या ठिकाणी मदत कराल। लगेच पुढच्या विषयाला सुरुवात करतो। देहसंवर्धन आणि विज्ञान या विषयावर चालू असलेल्या आपल्या युट्यूबच्या या एपिसोडच्या 4थ्या भागामध्ये म्हणजे देहसंघटन या प्रकरणातील 4था हा एपिसोड आपला आता त्यामध्ये सूक्ष्मांग हा विषय आपण चर्चेसाठी घेतलेला आहे। हे सूक्ष्मांग 2 तत्वाच्या सहयोगाने बनलेले असते आणि त्याचे 2 थर वेगवेगळे असले तरी एकसंघ असतात। त्यालाच बुद्धी अधिक मन या प्रचलित नावाने संबोधले जाते। तेज तत्वाचा तेजस्वी त्रिपदरी बुद्धिकोशावरण म्हणजे शक्ती, प्रकाश आणि उष्मा या त्रिगुणाचं प्रभा सर्वांग पसरते। या मनोमय कोशामध्ये हा 10 पदरी इंद्रिययुक्त वायुरूप मनोमय कोश त्रिगुण प्रभावी बुद्धिकोशाचे 10 विभागात विभाजन करतो। म्हणजे आतल्या बुद्धिकोशाचे 10 विभागात विभाजन करून हा मनोमय कोश बुद्धीत असलेल्या त्रिगुणाचा प्रभाव दाखवतो आणि 10 पदरी म्हणजे 10 इंद्रियांचा संच त्या ठिकाणी निर्माण होतो। आनंदात्म्यावर अग्नी आणि वायूची 2 आवरणे एकावर एक अशा प्रकारे घातली जातात। प्रत्येक पदर वेगळा असून सुद्धा दोन्ही तत्वे एकमेकापासून अविभाज्य एकसंघ असतात। त्यातला आता आपण पहिला तेजाचा ज्ञानमय कोश याचा विवरण आपण पाहूया। यामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, कोश विज्ञान पहावा द्रष्टा दृश्यातीत आघवा। तेज तत्वाने बनलेला दुसरा थर पारदर्शक असतो, त्यामुळे वैज्ञानिक प्रयत्नाने सुद्धा तो दिसत नाही, तरी हा स्तर प्रकाशयुक्त चमकणारा तेजस मानला जातो। हा द्वितीय पदर दृष्टी कक्षेत येत नाही, म्हणून हा पदर म्हणजे लेअर दृश्य होत नाही। अनेक जाणकार ज्ञानकोशाला विज्ञानकोश असे म्हणतात, कारण भौतिकशास्त्र जे सांगते एवढेच काही विद्वानांना समजू शकते। भौतिक शरीरात बुद्धिमत्तेचा विकास या थरात होतो। बुद्धिकोश हा त्रिगुण असतो, म्हणजे 3 थराचा बुद्धिकोश सुप्त अवस्थेत असतो। म्हणजे बुद्धिकोशावर सत, रज आणि तम या 3 गुणाचे वर्चस्व असते। म्हणजे तेज तत्वाच्या तेजाचा अभाव असणे म्हणजे अंधार असणे म्हणजे तमोगुण, तेजाचा प्रभाव असणे म्हणजे सत्गुण आणि यामधली संदिग्ध अवस्था असणे म्हणजे रजोगुण। प्रकृतीत राहणाऱ्या सर्व जड जीवावर त्रिगुणाचा प्रभाव असतो। हा थर तेज तत्वाचा बनलेला असून तो अदृश्य पारदर्शक आहे। बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान याच थरात साठवले जाते। आजच्या प्रचलित शब्दात त्याला मेमरी किंवा आध्यात्मिक क्षेत्रात त्याला स्मृती म्हणतात।
हे तेज तत्व जीवाच्या देहांगाला बुद्धिमान, ज्ञान संग्राहक आणि प्रकाशदर्शक डोळे बनवते. बुद्धीला मार्गदर्शन करणारे रजोगुण आवरण हे तेजस्वी तत्वाचे बनलेले आहे. त्यामुळे तेजस्वी प्रकाशात राहणे सर्व जीव पसंत करतात. बुद्धीमुळे पुढे रजोगुण प्रदर्शित होताना मीपणाच्या भावनेची बाधा होते. या त्रिगुण थरात प्रकाश तरंग प्रक्षेपण म्हणजे प्रकाश आणि उष्णता हे तीन गुणस्वभाव सुप्त अभिजात असतात. तेज तत्वापासून उद्भवलेली मूळ बुद्धी म्हणजे त्रिगुण, तीन स्तर, तीन गुणांचे सत, रज आणि तम यांचं प्रतिनिधित्व करते. स्थूल शरीरात त्रिगुणाची छटा दिसते. तेव्हा आत्मांगाच्या आनंद वस्त्रावर तेजाचे त्रिस्तरीय गुणवस्त्र धारण होते. तेव्हा चैतन्यमय तेजस्वी चेतन बुद्धी प्रभावाला प्राप्त करतो. या जाणीवेतून अहंकाराची अभिव्यक्ती मीच्या अस्तित्वाने दिसून येते. दिव्य जाणीवेच्या या चकित थराला अहम ब्रह्मास्मीची अनुभूती येते, परंतु त्याचे शुद्ध स्वरूप ज्ञात होत नाही. आत्म्याची बुद्धियुक्त रजोगुण प्रवृत्ती अहंकारी असते. रजोगुणाच्या खांद्यावर बसलेल्या बौद्धिक प्रभावामुळे आत्मा अंतर्वस्त्राचे शुद्ध अहम स्वरूप विसरतो. जे अहम स्वरूप आनंदमय कोशावर प्रभावित असते, या तेजाच्या बुद्धिकोशामुळे त्याचा विसर होतो. त्यामुळे आत्मा बाह्य प्रस्तरावर अभिभवित मनावर मी स्वरूपाचे प्राकृत बौद्धिक अहंकारी प्रभाव पसरलेला दिसतो. रजोगुण समृद्ध तेजस्वी आनंदाच्या खऱ्या ज्ञानाने प्रभावित झाला, परंतु आतील पडद्यावर आत्मसाक्षात्कार आणि आत्मज्ञान या स्मृतीची आठवण राहत नाही. कारण बाह्य चकचिकीत दृश्य देखाव्याच्या भूलभुलयात गुरफटल्याने आतले पारदर्शक वस्त्र प्रभाव सुप्त होतात. द्विस्तरीय वस्त्रात गुंडाळलेला आत्मा ज्ञान प्रकाशाभिभावात आंधळा राहतो. या त्रैगुण्य विभाजित बौद्धिक प्रणालीमुळे आत्म्याला नंतर भौतिक शरीरात चांगले वाईट अनुभव आणि सुखदुःख भोगावे लागते. संत ज्ञानदेव बुद्धिस्थानाची व्याख्या करताना आत्मा आणि चेतनांग म्हणजे जीवपणा यांच्यामध्ये स्थित असल्याचे सांगतात. जे तेजतत्वांची आधी, जे सत्वगुणांची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे, जे अर्जुना ते गा जाण बुद्धी तू संपूर्ण. बुद्धी म्हणजे जे जे आत्म्या आणि जीवाच्या संधीमध्ये हिचं स्थान आहे. त्रिविध बुद्धीची गुणवस्त्रे परिधान करणाऱ्या आनंदी घनात्म्याला स्वपणा विसरून अहंकारी मीपणा समजतो. तेजस बुद्धीवर तीन गुणाचा म्हणजे रज, सत, रज, तम प्रभाव असला तरी त्यात रजोगुण प्रमुख आहे. जेव्हा बौद्धिक चेतना आत्म्यामध्ये संक्रमित होते, तेव्हा स्वानुभवी लोक वैज्ञानिक प्रयत्नाद्वारे याला खात्रीने अनुभवतात. परंतु याचे अनादी आद्य स्वरूप ओळखणे महाकठीण आहे. तेज तत्वापासून उद्भवलेली बुद्धी भौतिक जड शरीरात त्याचा प्रकाश पाहण्यासाठी डोळे निर्माण करते. डोळे बाह्य प्रकाशाच्या रंगीबेरंगी सात छटा अनुभवण्यास सक्षम असतात, म्हणून बुद्धीला फक्त चित्रभाषा कळते. त्यामुळे बुद्धी जे समोर डोळ्यांना दिसते त्यावर विश्वास ठेवते. तेज प्रकाशाच्या मदतीने भौतिक शरीरातील डोळे केवळ बाह्य दृश्य पाहण्याचे काम करतात. आता त्याच्यानंतर निर्माण होणारा हा वायुरूप मनोमय कोश कसा काम करतो यावरही आपण थोडासा प्रकाश टाकू. आता तिसरा कोश म्हणजे सूक्ष्मांगाचा हा दुसरा कोश मनोमय कोश. वायूपासून बनलेल्या बाह्य वस्त्राला आता 10 पदर असतात, त्यालाच इंद्रिय समूह म्हणतात. याला रजोगुण प्रदर्शक मनोमय कोश म्हणतात. हा थर वायूचा बनलेला असतो, त्यामुळे हे वलय टिकवण्यासाठी हवेची, वातावरणाची उपलब्धता आवश्यक आहे. मन वातावरणात
10 दिशांना संवाद साधते. हे कधीही स्थिर नसते. 3 थरांनी युक्त या सूक्ष्मांगाची परादशा संवेदनशील जिवंतच असते. म्हणून त्याला संवेदनशील मनात्मा किंवा जीवात्मा म्हणतात. स्थूल शरीर सोडून जाताना हा जीवात्मा मृत्यूसमयी या संपूर्ण मनोमय कोशाला सह बुद्धिकोश आणि आतला आनंदमय कोश या त्रिविध कोशांना घेऊन वातावरणात निघून जातो. आत्मांगाला सभोवती भौतिक वायूचं सूक्ष्मांग लिंग वस्त्र सोडता येत नाही. म्हणजे हा त्रिपदरी कोश आत्मांगाला प्रकृती सोडू देत नाही. अशा सूक्ष्मांग आत्म्याची सजीव संख्या वातावरणामध्ये अनंत असंख्य असते. प्रत्येक जीवात्म्याच्या मानसिक इच्छा वासना सारख्या नसल्यामुळे उपलब्ध परिस्थितीत जन्मजन्मांतरी सगुण निर्गुण स्थितीत आंतरिक चैतन्य भाव बदलत राहतो. जोपर्यंत आत्मांश आकाश तत्वाचा आनंदमय कोश, तेज तत्वाचा ज्ञानमय कोश आणि वायुरूप तत्वाचा हा मनोमय कोश या त्रिस्तरीय वस्त्र नेसून प्रकृती क्षेत्रात राहतो, तोपर्यंत हे त्रिस्तरीय विलेपित अंगवस्त्रात अवतरलेला सूक्ष्म जीवात्मा स्वतः भौतिक सूक्ष्मांगाचा त्याग करू शकत नाही. म्हणजे आतला आनंदमय कोश, बाहेरचा निळा दिसतो तो आकृतीत त्रिगुण बुद्धी ज्ञानमय कोश आणि त्या बाहेरचे दशेंद्रिय मनोमय कोश हा सूक्ष्मलिंग देह प्रकृती आत्म्याला सोडवू देत नाही. म्हणून त्यातून सुटका होत नाही. म्हणून त्रिगुणात्मक दशेंद्रिययुक्त सूक्ष्मांग दीर्घकाळ अमर राहतो. म्हणून दैवी सूक्ष्मांग जीवात्मा प्रकृतीत कल्पकाळ कायम राहतो. मन सर्वात निम्न स्तरीय चेतनेचे दगड बनू शकते किंवा उच्चस्तरीय सचेत दशेत मनुष्य किंवा त्याही उच्चस्तरीय दिव्य दैवी देव सुद्धा बनू शकते. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे सती अहिल्या सजीव स्त्री असताना युगानुयुगे दगडासारखी अचेत होऊन पडून राहिली, याचाच अर्थ जीवरूप हा मनोमय कोश दगड सुद्धा बनू शकतो. म्हणजे चेतन आणि अचेतन या दोन्ही अवस्था याच एका आत्मांशाने धारण केलेल्या असतात. आपण त्यांच्या दृश्य लक्षणावरून चेतन जीव आणि अचेतन दगड ठरवतो. म्हणून अंत्ययामती सागती न्यायाने मानाची सूक्ष्म हालचाल, त्याची वासना धारणा आंतरिक भावना जशी असते त्यानुसार त्याचे पुढील जीवन घडते. तोच सूक्ष्मांगी मनोमय कोशयुक्त देह अनेक अनंत भौतिक शरीरात पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. या सृष्टीत कोणत्या सूक्ष्मांगी आत्म्याने काय व्हावे हे त्याच्या पूर्वकर्मानुरूप ठरत असते. पुनर्जन्म माना अथवा न माना, जी प्राकृतिक रचना आहे, जो प्राकृतिक नियम आहे, तो अपरिहार्य असतो. म्हणून मनोमय कोश जाणा परात्पर परिपूर्ण, हा मनोमय कोश जवळजवळ परात्पर असल्यासारखा असतो. याचं विघटन किंवा याचं छेदन सहजासहजी या प्रकृतीमध्ये अवतरलेल्या जीवात्म्याला करता येत नाही. बुद्धिसंपन्न चेतनायुक्त आत्म्यावर प्रकृतीत वायू तत्व सूक्ष्मांग विलेपनाचा प्रभाव पडतो. तिसरे वायुरूप मनोमय वस्त्रकोश हे सूक्ष्म शरीर त्रिगुण बुद्धीशी संलग्न होऊन तयार होते. वायुरूप मनाची अभिलाषा बुद्धिकोशापर्यंत बाह्य जाणीवेची संवेदना वाहून नेते. मनाची स्पर्शेच्छाच भौतिक शरीरावर त्वचेचे कवच तयार करते आणि स्पर्श संवेदनेचा अनुभव आत्म्याला करून देते. मनाद्वारे हवेच्या स्पर्शाची सुद्धा अनुभूती आत्म्याला अनुभवता येते. म्हणून शरीरवेष्टित त्वचा सुद्धा एक बाह्य इंद्रिय आहे. वायू तत्व मनाला विशेष स्पर्शानुभूती जाणण्यासाठी
भौतिक शरीराला अन्य हातासारखे कर्मेंद्रिय तयार करते. मनाला संपूर्ण शरीरावर त्वचेचा स्पर्शानुभव होतो. हात मानवाला आणि त्यापेक्षा श्रेष्ठ दैवी शरीराला उपलब्ध आहेत. वायू प्रभावाने आतील त्रिगुण बुद्धिस्तराचे 10 भाग होतात आणि मनोमय कोशात 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय सूक्ष्म स्वरूपात सुप्त असतात. जसे ध्वनी ऐकणारे कान किंवा दृश्य पाहणारे डोळे, स्पर्श अनुभवणारी त्वचा, चव चाकणारी जीभ आणि गंध ओळखणारे घ्राणेंद्रिय असे भौतिक शरीर दशेंद्रिययुक्त अवयवयुक्त असते. जसे घशात स्वरयंत्र आणि जिभेच्या हालचालीद्वारे ध्वनी प्रक्षेपक ध्वनियुक्त बोलणे शक्य केले. दैनंदिन व्यवहारासाठी हात, चालण्यासाठी पाय, प्रजनन आणि मूत्रत्यागार्थ शिश्नाव आणि अनावश्यक विष्ठा बाहेर टाकण्यासाठी गुदद्वार हे कर्मेंद्रिय सुद्धा स्थूल शरीरात कार्य तत्पर होतात. राजस बुद्धी आणि चंचल मन दोघातील घनिष्ठ संबंधामुळे बुद्धी चेतना मनाच्या 10 इंद्रियांना सक्रिय करते. मन आणि बुद्धी यांच्याद्वारे शरीरातील संवेदनाची देवघेव करणारी यंत्रणा प्रकाश वेगाने सूक्ष्म विद्युत लहरीचा वापर करून इंद्रियासह एकत्र कार्य करण्यास तयार असते. मनाच्या दशेंद्रिय घोड्याचा रथ चालक बुद्धीच्या निर्देशाने चालतो. मनाच्या चंचल स्वभावामुळे काही मूर्ख वैचारिक भावनांना सुद्धा आत्मा स्वीकार करतो. सूक्ष्म लिंग देह बुद्धी आणि मन सांघिकपणे एकत्र काम करतात. बुद्धीला मनोमय कोशाच्या माध्यमाने भावनिक सुख दुःखजन्य वेदना केंद्रीय आत्म्याला समजते. अंतर्मनाला बुद्धीच्या माध्यमाने भावनांचा अनुभव येतो. रजोगुण प्रभावाने बौद्धिक अहंकार आणि मनाच्या द्विधेने आत्म्याची प्रतिष्ठा अधिकाधिक खालावत जाते. बुद्धी अधिकाधिक अहंकारी होते. मनाचा अधोमुखी प्राकृत विकार चित्ताला अस्वस्थ अशांत करतो. बुद्धिमत्तेचा त्रिस्तरीय गुण प्रभाव बाह्य सूक्ष्मांगी मनापर्यंत विस्तारतो. पहिला कारणांग असलेला आनंद हा सात्विक अहंभाव असतो. तोच बुद्धीमध्ये राजस अहंकार बनतो. तोच मनामध्ये तामस अभिमान बनतो. या त्रिगुण प्रभावी सूक्ष्मलिंगी स्थिती पृथ्वीच्या वातावरणात वायुलहरीवर अनुकूल संधी प्राप्त होताच विविध स्थूल शरीरावस्त्रे परिधान करून असंख्य 84 लक्ष योनीत सतत नवनवीन देहात कल्पकाल व्यतीत करतात. आत्म्याचे बाह्यांग प्रकाश, आकाश आणि वायू या तिन्ही प्राकृत विलेपित प्रभावाला मानसिक सूक्ष्मांग मानले जाते. हे प्राकृत कवच फेडून आणि मायावी प्रांगण ओलांडून आत्मांशाला पलीकडील निरामय स्थितीत जाणे शक्य नाही. परिणामी प्राकृत बंधनात आत्मा स्वतः सहजासहजी मुक्त होत नाही. तरीही संत ज्ञानदेव आपल्या अमृतानुभव ग्रंथात असे मत व्यक्त करतात की अहम बुद्धीचे हे मायावी सूक्ष्म बाह्यवस्त्र मानव योनीत जन्म घेणाऱ्या जीवात्म्याला अभ्यास कुशलतेने दूर करता येते. सूक्ष्म जीवाचे 3 थर काढून फेकून देण्याची युक्ती मानवी योनीतच शक्य आहे. अन्य उच्चतर देव योनीत सुद्धा हे कार्य सिद्धीस नेणे अशक्य आहे, म्हणजे शक्य नाही. त्यामुळे मानवच बौद्धिक दशा विकसित करून प्रकृती पलीकडे परम वैकुंठ स्थितीला जाऊ शकतो. याच अमृतानुभव मधल्या दुसऱ्या प्रकरणातील 48व्या ओवीमध्ये माऊली आपलं मत प्रदर्शित करतात की अंगोना एकुणा झोलू फेडिताची तरी तो बाहेरिलू कडू फिटे आतुलू न फेडिताची. म्हणजे जीवदशेसह अव्यक्त मनाची एक संगता सांगताना संत ज्ञानदेव ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या सांगतात. तेत दुजी जे जीवदशा ती नाव विरेशा तेत अव्यक्त ऐसा पर्यावहा अर्जुना तया नावे
अव्यक्त मन हे जाणावे. भौतिक मानव देहात राहून मृत्यूपूर्वी हा त्रिगुण सूक्ष्म अंतर्वस्त्र फेडण्याचे तंत्र आत्म्याने या मानवी देहातच शिकले पाहिजे. हे प्राकृत 3 पदरी बाह्यबंध तोडणे अंतरात्म्याला सहज शक्य नसते. परंतु वायू तत्वाचा अनुगामी आत्मा मानस सूक्ष्मांक कवच फेडू शकत नाही. कारण मनोमय कोश पारदर्शक असतो. जिवंत असूनही त्याची उपस्थिती दिसत नाही. जो सूक्ष्मलिंगी कवचासह वातावरणात भटकतो म्हणून त्याला आत्मा असे म्हणतात. अर्थात ध्यान सिद्ध योग्यांना हवेत भटकणाऱ्या मनोमय कोशयुक्त आत्म्याचे अस्तित्व जाणवते, परंतु त्याला ते शब्दबद्ध करू शकत नाहीत. आत्म्याच्या स्थलांतरित चंचल प्रवृत्तीमुळे त्याला सूक्ष्मलिंगदेही मनात्मा म्हणतात. हा सूक्ष्मदेही वातावरणात मुक्त फिरतो. मन या काल्पनिक शब्दाने सूचित केले. प्रत्यक्ष कल्पनाच मन नावाने शरीरात वास्तव्य करते. कारण शरीरात मनाचे नेमके स्थान सांगणे कठीण असते. मुख्य आत्मग्रंथीच्या मानसिक प्रभावात अन्य सर्व ग्रंथी कोशिका एकत्र येऊन भौतिक शरीराची बहुकोशिकीय रचना सिद्ध करतात. त्यामुळे मनाच्या माध्यमाने ज्ञानेंद्रिय बुद्धीच्या संग्रहालयाशी मेंदूशी जोडले जातात. संत ज्ञानदेव सांगतात की मृत्यूनंतर आत्म्याचे सूक्ष्म शरीर म्हणजे वायुरूप मनाची पिशवी स्थूल शरीर सोडते, तेव्हा आप आणि पृथ्वीचे स्थूल शरीर भूत बनून राहते. म्हणून या मानस आवरणाला काही लोक आत्मा किंवा जीवात्मा किंवा प्राण असेही म्हणतात. परंतु माऊली म्हणतात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव, जयाचे संगे जीव दशा वस्तू. मन आणि कल्पनेचा संबंध प्रस्थापित करताना संत ज्ञानदेव म्हणतात, अदृश्य दशेंद्रियाचा स्वामी मन वायुरूप दशेत मूळ निवासी आत्मा बाह्य सूक्ष्म देहाची जिवंत स्थूल शरीर रचना चालवतो. सूक्ष्म शरीर स्वतः प्रकृतीत युगानुयुगे टिकून राहते. त्याला बाह्य भौतिक स्तरीय शरीराचे नवीन स्थूल वस्त्र परिधान करून एकामागून एक अनेक जन्म घेऊन भटकावे लागते. मन हाच शरीराचा आत्मा आहे. बाह्य वस्त्रासह स्थूल शरीर वस्त्र परिधान करून या जीवनाचा काल तो व्यतीत करते. म्हणून मनाला उद्देशून येथे आत्मा म्हटले आहे. या मनाचे विशेष स्थान सांगताना संत ज्ञानदेव म्हणतात, जे इंद्रिय आणि बुद्धी माझारिली संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे. मन बाह्य 10 इंद्रियाच्या आणि आंतरिक बौद्धिक रजोगुणाच्या संधिस्थानी म्हणजे खांद्यावर बसते. समाधीमध्ये राहणारे तपस्वी महात्मे ध्यानाने मनावर नियंत्रण ठेवू शकतात आणि अंतर्मनाला प्राकृत वलयाच्या तावडीतून मुक्त करू शकतात. सूक्ष्म शरीराची प्राकृत भूमिका पार पाडण्यासाठी पुन्हा तात्पुरते स्थूल शरीर धारण करावे लागते. हा पुनर्जन्माचे चक्र या मनोमय कोशाला भेदून जाता येत नाही. म्हणून मनोमय कोशाला पुन्हा पुन्हा नवनवीन देह म्हणजे आपतत्वाचं आणि भूतत्वाचं पुढील स्थूल अंग परिधान करावे लागते आणि नव्या नव्या जीवजंतूच्या रूपाने या ठिकाणी जीवन जगावे लागते. वायुतत्वाने बनलेल्या दशेंद्रियाचा स्वामी असलेले मन बाह्य त्वचेद्वारे स्पर्श अनुभवते आणि या अशा प्रकारे पुढे आपल्याला या स्थूल देहाचे विवरण आपल्याला पुढच्या भागामध्ये ऐकायला मिळणार आहे. आपण आता या ठिकाणी थांबूया. परत पुन्हा मी माझ्या श्रोत्यांना विनंती करतो की आपण या चॅनलला नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि आपल्याला मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि आपल्याला आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्यासारख्या पारमार्थिक जिज्ञासू वैज्ञानिक लोकांना हे शरीरशास्त्र समजण्यासाठी उपलब्ध व्हावे म्हणून त्याला शेअर सुद्धा करा अशी मी विनंती करत आहे. धन्यवाद.